सकाळचे 10 वाजलेले होते. माझ्या केबिनमध्ये मला भेटण्यासाठी 2 व्यक्तींनी प्रवेश केला. त्या दोघीही महिलाच होत्या आणि दोघींकडे बघून त्यातली एक आई आणि दुसरी तिची मुलगी असावी असा माझा अंदाज होता. त्या दोघी समोरच्या 2 खुर्च्यांवर बसल्या. तशा त्या दोघी एकदम चांगल्या घरातल्या वाटत होत्या, पण मुलगी मात्र खूपच भेदरल्यासारखी वाटत होती. साधारणतः 20-22 वर्ष तिचं वय असावं, पण अंगानं मात्र अतिशय सडपातळ अशी ती मुलगी होती. गाल आणि डोळे बरेच खोलवर गेलेले होते. आता त्या दोघी बसल्यानंतर मी त्यांना पाणी वगैरे ऑफर केलं आणि त्यानंतर केस संदर्भात विचारणा करण्यासाठी मी त्या दोघींकडे बघत विचारलं, बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आता मी असं विचारताच त्या दोघीतलीच वयानं जास्त असणारी ती बाई माझ्याशी बोलायला लागली. ती म्हणाली, सर माझं नाव शकुंतला, आम्ही नाशिकवरून आलो आहे आणि ही माझी मुलगी स्नेहा. साहेब, ही माझी एकुलती एक मुलगी. मोठ्या थाटामाटात आम्ही 2च महिन्यापूर्वी तिचं लग्न लावून दिलं. लग्नाच्या आधी तिचा स्वभाव खूपच हसत खेळत आणि मनमोकळा होता. ती घरात असली की सगळं घर डोक्यावर घ्यायची, पण आता लग्न झाल्यापासून मात्र तिच्यात खूपच बदल झाला आहे आणि आता तुम्ही बघतायच तिनं स्वतःची काय अवस्था करून घेतली. लग्न झाल्यावर एक आठवडाभर ती एकदम व्यवस्थित होती, पण एक आठवड्याभरानंतर अचानक तिच्या स्वभावामध्ये थोडा बदल व्हायला लागला. तसं मी तिला कुठं लांबच्या घरी दिलेलं नाही. मी माझ्या सख्ख्या भावाच्या मुलाबरोबर तिचं लग्न लावून दिले, म्हणजे तिच्या मामाच्या मुलाबरोबरच तिचं लग्न लावून दिले. आणि असं पण नाही की आम्ही त्यांचं लग्न जबरदस्ती लावून दिले. त्या लग्नाला त्या दोघांची संमती होती. ते दोघं एकमेकांना पहिल्यापासून आवडत होते आणि त्यांच्या संमतीनेच हे लग्न झालेलं आहे. आता घरामध्ये म्हणलं तर तिला कसलाच त्रास नाही. माझा भाऊ आणि माझे भाऊजय हे तिचा मुलीप्रमाणे लाड करतात. मग लगेचच एका आठवड्यामध्ये तिच्यामध्ये एवढा बदल कसा झाला? 1 महिनाभर आम्ही या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं नाही. आम्हाला वाटलं की नवीन जागा, नवीन घर असल्यामुळं तिला थोडंसं मिळतं जुळतं घ्यायसाठी टाईम द्यावा लागेल, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. हळूहळू घरात तिनं सगळ्यांशी बोलायचं कमी केलं. म्हणून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. MRI, CT स्कॅन सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या, पण सगळ्यांचे रिपोर्ट एकदम नॉर्मल होते. साहेब, हिच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. तेव्हा माझ्या एका मैत्रिणीनं मला तुमच्याबद्दल सांगितलं आणि मला तुमचा नंबर दिला. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो. खरं तर मी पण कधी भूत केत अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते, पण आज माझ्याच मुलीच्या बाबतीत जे काही घडतंय ते बघून मला वाटतंय की खरंच अशा काहीतरी गोष्टी अस्तित्वात असाव्यात, आणि जर खरंच अशा गोष्टी असतील तर यातून आम्हाला वाचवा. त्यानंतर मी 1-2 मिनटं शांत बसलो आणि मी त्या मुलीकडे बघत तिला विचारणा करायला लागलो, हां स्नेहा मॅडम, काय करता तुम्ही? तसं ती एकदम चाचपडली. तिच्यामधला आत्मविश्वास एकदम कमी झालेला होता. मी तिला विचारल्यानंतर ती एकदम कावरीबावरी झाली. ह्याच्यावरून माझ्या लक्षात आलं होतं की ती मनातून किती खचलेली आहे. पण मी तिला आधार देण्यासाठी पुन्हा म्हणालो, हे बघ स्नेहा, तुझ्याबरोबर काहीही घडलेलं असू दे, पण ते तू मला सांगू शकतेस. कारण या जगात दुसरं कुणी जरी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तरी मी मात्र तुझ्यावर 100% विश्वास ठेवणार. कारण मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे आणि अशा विचित्र केसेस मी रोजच हँडल करतो. मला माहीत आहे या जगामध्ये जसं देव आहे तसं वाईट शक्ती पण आहेत. नक्कीच तुझ्याबरोबर काहीतरी वाईट घडते, पण ते जर तू आम्हाला नाही सांगितलंस तर आम्ही त्यावर उपचार कसे करणार? मी तिला असं सांगितलं. तसं ती थोडीशी रिलॅक्स झाली. तिने एक मोठा श्वास घेतला आणि ती मला सांगायला लागली, साहेब, माझ्यासोबत काय होते ते मलाच कळत नाही. खरं तर माझं लग्न माझ्या संमतीनेच झालं. आजपर्यंत माझ्या आईवडिलांनी कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यावर जबरदस्ती केलेली नाही आणि लग्नानंतरसुद्धा सगळं एकदम व्यवस्थित होतं. माझा नवरा, माझे सासू सासरे म्हणजे माझे मामा मामीच ते माझा खूपच लाड करायचे. पण अचानक मला काय व्हायला लागलं ते मलाच कळत नव्हतं. 1 आठवड्याभरानंतरच मला माझ्याच घरामध्ये खूपच विचित्र वाटायला लागलं. अचानकच मला घरातल्या माणसाबरोबर बोलूच वाटेना झालं. मला का असं होत होतं तेच मला कळत नव्हतं. खरं तर पहिल्यापासून माझा स्वभाव एकदम बोलका, मनमिळाऊ, पण आयुष्यात पहिल्यांदाच मला माणसांची ॲलर्जी व्हायला लागली.
माझं नवीन लग्न झालेलं होतं, त्यामुळे बरीचशी लोकं आम्हाला भेटायला यायची आणि ती लोकं बघितली की माझ्या डोक्यामध्ये तिडीक जायची आणि नकळत माझ्या तोंडातून काहीतरी वाईट निघून जायचं आणि पुन्हा मलाच वाईट वाटायचं. पण मी जे काय करत होते त्यावर माझा कंट्रोल नव्हता. हे सगळं माझ्याकडून आपोआप घडवलं जायचं. आता हे सगळं तर ठीक होतं, पण जसं त्या घरामध्ये मी 1 महिना घालवला त्यानंतर मात्र माझ्याबरोबर खूपच भयानक गोष्टी घडायला लागल्या. साहेब, लग्न होऊन 1 महिना झाल्यानंतर मला अचानक माझ्या घरामध्ये विचित्र प्रकारचा वास यायला लागला, जसं की माझ्या आजूबाजूला काहीतरी सडलेली वस्तू आहे. मी किती वेळा माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारलं, पण त्यांना मात्र तसा कुठलाच वास जाणवत नव्हता. मला हळूहळू ती घरातली दुर्गंधीच आवडायला लागली. देवपूजा केलेला अगरबत्तीचा धुपाचा वास मला आवडेनासा झाला. घरात सासूबाईंनी काही जेवणासाठी खमंग केलं की त्याचा वास मला सहन होईनासा झाला. त्या सुगंधी वासाने माझ्या उलट्या व्हायच्या. हे सगळं एकदम उलटं घडत होतं आणि या गोष्टी एवढ्या वाढत गेल्या की मला हळूहळू अन्नसुद्धा खावंसं वाटत नव्हतं. चांगले चांगले खमंग पदार्थ समोर आले तरी मला त्याच्या वासाने मळमळायचं, उलटी यायची. हळूहळू माझं जेवण पूर्णपणे कमी झालं. 1 महिन्यामध्ये माझं 18 किलो वजन कमी झालं आणि मागच्याच आठवड्यामध्ये माझ्याबरोबर खूपच भयानक गोष्टी घडायला सुरुवात झाली. असं म्हणून ती शांत बसली. तसं मी तिला पुन्हा बोलतं करण्यासाठी विचारणा केली, स्नेहा, मागच्या आठवड्यामध्ये काय घडलं तुझ्याबरोबर? तसं ती मला सांगायला लागली, साहेब, मागच्या आठवड्यापासून मला माझ्याजवळ कुणी आलेलं खपेनासं झालं. मी माझ्या बेडरूममध्ये एकटीच राहायला लागले. मी माझ्या नवऱ्यालासुद्धा माझ्या बेडरूममध्ये येऊ देत नव्हते. दिवसभर मी दरवाजा लावून बसायचे. माझं मलाच कळत नव्हतं की मी काय करते. मामी फक्त माझ्यासाठी जेवण घेऊन यायची, 5 मिनटं विचारपूस करायची आणि पुन्हा लगेच निघून जायची. आणि हळूहळू मला माझ्या खोलीमध्ये किंवा माझ्या आसपास काहीतरी विचित्र असल्यासारखं जाणवत होतं. 24 तास त्या गोष्टी माझ्या आजूबाजूला होत्या. त्या मला कधी स्पष्ट दिसल्या नाहीत, पण त्यांचं अस्तित्व मात्र मला एकदम स्पष्ट जाणवत होतं. त्या गोष्टी काळ्या सावल्यांसारख्या होत्या. दिवसा मला त्या दिसत नव्हत्या, पण त्यासारख्या माझ्या आजूबाजूलाच असायच्या. रात्री मात्र मला त्या अस्पष्ट का होईना पण दिसायला लागल्या होत्या. त्या रात्रभर माझ्या खोलीमध्ये माझ्या आजूबाजूला धुडगूस घालत असतात. माझ्या कानामध्ये काहीतरी पुटपुटत असतात. रात्रभर माझ्या कानाजवळ कसली तरी कुजबूज चाललेली असते. माझं डोकं आता एकदम बधीर झाले. त्या आवाजानं माझ्या मेंदूचा भोगा झालाय. मला वाटत नाही की यातून मी आता जिवंत बाहेर पडेन. असं म्हणून स्नेहा मोठमोठ्यानं रडायला लागली. तिच्या आईचे पण डोळे पाण्याने भरले. पण 5 मिनिटानंतरच मी जरासं सावरून बसलो आणि त्या दोघींकडे बघत मी त्यांच्याशी बोलायला लागलो. स्नेहा आणि शकुंतला मॅडम, मला वाटते की ही गोष्ट काही साधीसुधी गोष्ट नाही. हा एक भयानक जादूटोण्याचा प्रकार आहे. पण तो कुणी आणि का केला आहे याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. कारण बऱ्याच वेळा हे जादूटोणे खूपच भयानक असतात. ते त्या व्यक्तीचा जीवसुद्धा घेऊ शकतात. म्हणून आपल्याला लवकरात लवकर याचा तोडगा काढला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दोघींनी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आता याचा शोध घेण्यासाठी आपल्याला तुमच्या घरीच जावं लागेल. कारण स्नेहाच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे याचा मला अभ्यास करावा लागेल आणि आपल्याला त्याच्यासाठी आत्ताच निघावं लागेल. मी आता निघायची तयारी करायला लागलो. मी माझ्यासोबत लागणारं सगळं सामान घेतलं. EMF डिटेक्टर, मोशन सेन्सर कॅमेरे, इन्फ्रारेड कॅमेरे, या सगळ्या वस्तू मी एका मोठ्या बॅगमध्ये भरल्या आणि मी माझी गाडी काढली. स्नेहा आणि शकुंतला मॅडमला घेऊन मी लगोलग माझ्या घरातून बाहेर पडलो. आता पुण्याहून नाशिकला जायला मला कमीत कमी 4 तासाचा वेळ तरी लागणार होता. संध्याकाळी 10-10:30 वाजता आम्ही शकुंतला मॅडमच्या घरी पोचलो. दिवसभर खूप थकवा आलेला असल्यामुळे आम्ही जेवण करून लगेचच झोपी गेलो. पुढचं इन्व्हेस्टिगेशन मी दुसऱ्या दिवशी करणार होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही लवकर उठलो. सगळं आवरून आम्ही हॉलमध्ये चहा आणि नाश्त्यासाठी एकत्र झालो. त्यावेळी मी शकुंतला मॅडमला सांगितलं की आपल्याला इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात स्नेहाच्या सासरपासून करावी लागेल. कारण त्या घरात असल्यापासूनच स्नेहाबरोबर वाईट गोष्टी घडायला लागल्या. तसं शकुंतला मॅडमच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसली. कारण मुलीच्या सासरमध्ये जाऊन अशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करणे म्हणजे त्यांना थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं. पण मुलीचं सासर म्हणजे काही परकं नव्हतं. ते तिचं माहेरच होतं.
शकुंतला मॅडमनी लगेचच आपल्या भावाला म्हणजे स्नेहाच्या सासऱ्याला फोन केला आणि त्यांना त्याबद्दल विचारणा केली. तसं त्यांनी पण आम्हाला लगेचच बोलावून घेतलं. अर्ध्या पाऊण तासामध्येच आम्ही स्नेहाच्या सासरी पोचलो. स्नेहाच्या सासरची परिस्थिती एकदम चांगली होती. त्यांचा मोठा बंगला होता. घरी नोकर चाकर कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. आम्ही तिथे गेल्यानंतर आमचा चांगल्या प्रकारे पाहुणचार झाला. घरामध्ये स्नेहाचे सासू सासरे म्हणजे मामा मामी हे दोघं पण होते आणि स्नेहाचे मिस्टर पण त्या दिवशी कामावर न जाता आवर्जून थांबलेले होते. आम्ही आता घरी गेल्यानंतर बराच वेळ या केस संदर्भात चर्चा केली. त्यानंतर मी सगळ्यांच्या परमिशनने माझ्या इन्व्हेस्टिगेशनची सुरुवात करायचं ठरवलं. त्यासाठी मी माझी EMF डिटेक्टर मशीन घेतली आणि ती घेऊन मी सगळ्या घरामध्ये फिरायला लागलो. पण सगळ्या घरामध्ये मला कोणत्याच प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड दिसल्या नाहीत. खालच्या मजल्यावर सगळं एकदम व्यवस्थित होतं. त्यानंतर मी स्नेहाला विचारलं की तुझी बेडरूम कुठं आहे. तसं स्नेहा म्हणाली की माझी बेडरूम वरच्या मजल्यावर आहे. त्यानंतर मी जिन्यावरून वरच्या मजल्यावर गेलो. माझ्या पाठोपाठ स्नेहाचे मिस्टर, स्नेहाची आई आणि स्नेहाचे सासू सासरे हे 4 जण होते. स्नेहाला आम्ही मुद्दामूनच खाली हॉलमध्येच बसवलेलं होतं. आता आम्ही 5 जण स्नेहाच्या बेडरूममध्ये गेलो आणि जसं आम्ही स्नेहाच्या बेडरूममध्ये प्रवेश केला तसं EMF डिटेक्टरच्या स्क्रीनवर मला फ्रिक्वेन्सीज दिसायला सुरुवात झाली. म्हणजे काहीतरी वेगळं होतं जे स्नेहाच्या बेडरूममध्ये होतं. आता त्याचाच मला शोध घ्यायचा होता. मी स्नेहाच्या बेडरूममध्ये सगळीकडे फिरायला लागलो आणि अचानक एका फुलाच्या झाडाच्या कुंडीजवळ गेल्यानंतर EMF डिटेक्टरच्या फ्रिक्वेन्सी भरपूर प्रमाणात वाढल्या. माझ्या लक्षात आलं की या कुंडीच्या आसपासच काहीतरी आहे किंवा त्या कुंडीमध्येच काहीतरी असेल. मी आता स्नेहाच्या बेडरूममधली ती फुलाच्या झाडाची कुंडी खाली जमिनीवर ठेवली आणि त्याच्या आजूबाजूची माती मी हाताने चाळायला लागलो. तसं माझ्या हाताला काहीतरी लागलं. मी हळूच ते मातीतून बाहेर काढलं तसं मला एक धक्काच बसला. त्यामध्ये एक कागद होता. तो कागद मी माझ्या हातामध्ये घेतला आणि परमेश्वराचं नाव घेत त्या कागदाच्या घड्या उघडायला लागलो. आणि तो कागद पूर्ण उघडल्यानंतर माझे डोळेच विस्पारले, कारण त्या कागदावर खूपच भयानक गोष्टी लिहिलेल्या होत्या. त्या कागदाच्याद्वारेच स्नेहावर जादूटोणा केलेला होता. त्या कागदावर एका सैतानाचं चित्र होतं. त्याच्या खाली बरेचसे मंत्र, बऱ्याचशा चित्रविचित्र आकृत्या काढलेल्या होत्या आणि त्या कागदाच्या खाली स्नेहाचा एक फोटो पण होता आणि त्या फोटोवरचे दोन्ही डोळे कोणत्या तरी धारदार शस्त्राने कापून टाकल्यासारखे जाणवत होते. मी तो कागद घेतला आणि त्याच्यावरच्या त्या प्राचीन लिपीचा अर्थ लावायचा प्रयत्न करायला लागलो. पण याच्यासाठी मला बराचसा वेळ लागणार होता. मी तो कागद माझ्या खिशामध्ये टाकला आणि अजून स्नेहाच्या रूमची मी तपासणी करायला लागलो. त्यानंतर मला स्नेहाच्या बऱ्याचशा सामानाजवळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स जाणवल्या, जसं की स्नेहाची पर्स. आणि ती पर्स चाळली असता मला त्यामध्ये पण एक कागद सापडला. त्यावर पण वेगवेगळे मंत्र लिहिलेले होते आणि एक डोळ्याची आकृती काढलेली होती. तो कागद पण मी माझ्याजवळ घेतला. पुन्हा मी स्नेहाच्या बेडची तपासणी केली तर त्यावेळी पण मला स्नेहाच्या बेडवरच्या उशीमध्ये पण अशाच प्रकारचा कागद सापडला. स्नेहाच्या रूममध्ये जवळजवळ 5-6 ठिकाणी मला तशा प्रकारची कागदं सापडली होती. मी ती सगळी कागदं घेतली आणि आम्ही सगळेजण पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलो. ती सगळी कागदं मी हॉलमधल्या टेबलवर ठेवली. सगळेजण एकदम आश्चर्यकारक नजरेने माझ्याकडे बघत होते. स्नेहाचे मिस्टर मला विचारायला लागले, साहेब हे सगळं काय आहे आणि हे आमच्या घरात कुठून आलं? तसं मी त्या सगळ्यांना सांगायला लागलो, हा सगळा एक जादूटोण्याचा प्रकार आहे. कुणी तर स्नेहावर जादूटोणा केला आहे, कुणीतरी तिच्या वाईटावर आहे आणि हा जादूटोणा खूपच भयानक आहे. हा एक मृत्यूचा सापळा आहे आणि हा जादूटोणा करण्यासाठी ज्या सैतानाबरोबर सौदा झाला आहे तो सैतान आपल्या भक्ष्याला थोड्याच दिवसामध्ये जीवानिशी मारतो आणि त्याच्या शरीराचं भक्षण करून त्याच्या आत्म्याला कायमस्वरूपी गुलाम बनवतो. माझ्या तोंडून हे शब्द ऐकून ते सगळेजण थरथर कापायला लागले. स्नेहा तर भीतीने थडाथड उडायला लागली. कुणाच्याच तोंडातून शब्द पण फुटेनासा झाला होता, कारण हे सगळंच त्यांच्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. एक 5 मिनटं कुणीच काहीच बोलत नव्हतं. सगळ्यांच्या मनाला खूपच मोठा धक्का बसलेला होता. त्यानंतर मीच पुन्हा त्यांच्याकडे विचारणा करायला लागलो. मी स्नेहाच्या मिस्टरांना विचारलं. त्यांचं नाव शुभम. मी म्हणालो, शुभम
मला आता एक सांगा, तुमच्या घरामध्ये बाहेरचं कुणी येतं का? तसे ते म्हणाले, बाहेरचं तसं कुणी सहसा येत नाही, फक्त जे कामाचे नोकर चाकर आहेत तेच घरामध्ये ये जा करतात. तसं माझ्या एक गोष्ट लक्षात आली. मी पुन्हा शुभमला विचारलं, तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामधली जी झाडं आहेत त्यांना पाणी वगैरे कोण घालतं? तसं शुभम एका झटक्यात म्हणाला, आमच्या घरात गंगू नावाची एक कामवाली, ही सगळी कामं तीच करते. तसं मी शुभमला म्हणालो, त्या गंगूबाईला पटकन बोलावून घ्या. शुभमने त्या गंगूबाईला फोन केला. 15च मिनिटामध्ये गंगूबाई पण तिथं आली. तिच्या चेहऱ्यावर खूपच भीती दिसत होती. ती आल्या आल्या मी तिला एकदम दरडावणीच्या स्वरात विचारलं, गंगूबाई, या सगळ्या चिठ्ठ्या काय आहेत आणि या स्नेहाच्या रूममध्ये कुणी ठेवल्या? तसं ती चाचपडायला लागली आणि ती म्हणायला लागली, मला काही माहिती नाही. तसं मी तिला पोलिसांमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली. तसं ती पोपटासारखी बोलायला लागली. ती म्हणाली, हे मी स्वतःहून नाही केलं, मला हे करण्यासाठी सांगितलं म्हणून मी केलं. तसं मी तिला विचारलं, गंगूबाई, तुला हे कुणी करायला सांगितलं? तसं गंगूबाई म्हणाली, हे मला लताबाईंनी करायला सांगितलं. आता लताबाईंचं नाव ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12च वाजले, कारण ही लता म्हणजे दुसरी तिसरी कुणी नव्हती. ही शकुंतलाबाईची सख्खी बहीण होती, म्हणजे स्नेहाची सख्खी मावशी. आमच्या सगळ्यांना प्रश्न पडला की सख्खी मावशी आपल्या मुलीबरोबर असं का वागेल, पण आता याची उत्तरं त्यांच्या घरातलीच लोक देऊ शकणार होती. सगळेजण एकदम सुन्न झालेले होते. पण आता पुढचं इन्व्हेस्टिगेशन मलाच करावं लागणार होतं. मी आता शकुंतलाबाईंकडं आणि त्यांच्या भावाकडे बघत विचारलं, तुमच्या सख्ख्या बहिणीनं तुमच्या घरामध्ये हे सगळं केलं, तुमचं आणि तिचं काही भांडण वगैरे झालेलं होतं का? मी असं म्हणल्यानंतर शकुंतलाबाईंनी एकदा त्यांच्या भावाकडे बघितलं आणि त्या मला सांगायला लागल्या, साहेब, लता म्हणजे माझी मोठी बहीण, तिला पण एक मुलगी. खरं तर लहानपणापासून तिचीच इच्छा होती की तिच्या मुलीचं लग्न शुभमबरोबर व्हावं. पण शुभमचं मात्र स्नेहलवर प्रेम होतं आणि स्नेहलचं पण शुभमवर प्रेम होतं. शेवटी आम्हाला शुभम आणि स्नेहाच्या सुखासाठी त्यांचं लग्न लावून द्यावं लागलं. मान्य आहे, त्यावेळी माझी बहीण थोडीशी नाराज होती. लग्नात पण ती जास्त वेळ आली नाही, 10 मिनटं आली आणि लगेच निघून गेली. आणि तेव्हापासून आमचं आणि तिचं बोलणं पण कमी झालेलं आहे. पण ती असं काहीतरी करेल किंवा एवढ्या खालच्या थराला जाईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. आता शकुंतलाबाई मला विचारायला लागली. ती म्हणाली, साहेब, आता झालं ते झालं, आता याच्यावर आपण काय उपाय करू शकतो? तसं मी शकुंतलाबाईंना सांगितलं, आता आपण यावर फक्त एकच उपाय करू शकतो. तुमच्या बहिणीने म्हणजे लताबाईंनी स्नेहाच्या कोणत्या तरी वस्तूचं माध्यम बनवून तिच्यावर जादूटोणा केला. आपल्याला ते ठिकाण शोधून काढावं लागेल आणि त्या स्नेहाच्या वस्तू आपल्याला तिथून उचलून त्या नष्ट करून टाकाव्या लागतील. पण आता याचा शोध घेण्यासाठी आपल्याला तुमच्या बहिणीच्या म्हणजे लताबाईच्या घरी जावं लागेल. पण ते आपल्याला या गोष्टींची कबुली देणार नाही. ती कुठं जाते येते यावर आपल्याला वॉच ठेवावं लागेल. मी माझ्यासोबत थोडंसं सामान घेतलं आणि मी शकुंतलाबाईंना म्हणालो, तुम्ही चला माझ्यासोबत. तशी ती माझ्यासोबत यायला लागली. तेवढ्यात शुभम पण म्हणाला, साहेब, मी पण येतो तुमच्यासोबत. तसं मी म्हणालो, ठीक आहे, चला तुम्ही पण. आता आम्ही तिघेजण घरातून बाहेर पडलो. शुभमच्या गाडीमध्ये बसून आम्ही लताबाईच्या घराच्या थोडंसं लांबच जाऊन उभे राहिलो. आम्हाला गाडीतून लताबाईंच्या घराच्या बाहेरचं सगळं दिसत होतं. मला माहीत होतं की ज्या ठिकाणी लताबाईंनी तो जादूटोणा केलेला आहे त्या ठिकाणी तिला सकाळी संध्याकाळी जाऊन तिथला विधी आणि तिथली पूजा करावी लागते. त्यामुळे आता लताबाई तो विधी करण्यासाठी किंवा ती पूजा करण्यासाठी 100% त्या जागी जाणार. आणि अचानक संध्याकाळी 6-6:30 वाजता लताबाई एकटीच घरातून बाहेर पडली. तिनं एका रिक्षाला हात केला आणि ती त्या रिक्षामध्ये बसून निघाली. आम्ही आता त्या रिक्षाचा पाठलाग करायला लागलो. 15-20 मिनिटाचं अंतर पुढे गेल्यानंतर ती रिक्षा थांबली. लताबाई रिक्षातून उतरली आणि ती एका कच्च्या रस्त्याने चालत चालतच डाव्या बाजूला निघाली. आम्ही पण आमची गाडी तिथून थोडीशी लांबवर लावली आणि आम्ही चालत चालत लताबाईचा पाठलाग करायला लागलो. मी ही कोणती जागा आहे हे विचारणा करण्यासाठी शकुंतलाबाईंकडे बघत त्यांना विचारलं. तसं त्यांनी सांगितलं की हा लताबाईंचा मळा आहे. थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्हाला एक पत्र्याचं छोटंसं शेड दिसलं. लताबाई त्या शेडमध्ये गेल्या
आम्ही आता बाजूच्या झुडपामध्ये थोडंसं लपून बसलो. 15-20 मिनिटामध्ये लताबाई पुन्हा माघारी निघून गेले. लताबाई गेल्याची खात्री केल्यानंतर आम्ही तिघंजण पुन्हा हळूच त्या शेडकडे गेलो. मी त्या शेडच्या दरवाजाजवळ गेलो आणि परमेश्वराचं नाव घेत त्या शेडचा दरवाजा उघडला. तसं आतमधलं दृश्य बघून सगळी गोष्ट माझ्या लक्षात आली. त्या शेडच्या बरोबर मधोमध हळदी आणि कुंकवानी मोठं राक्षसाचं चित्र काढलेलं होतं. त्याच्या आजूबाजूला वेगवेगळे आकडे लिहिलेले होते आणि त्याच्या मधोमध बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या होत्या. आजूबाजूला मानवी कवटी, मानवी हाडं असं बरंचसं सामान होतं. त्या चित्राच्या उजव्या बाजूला रक्ताचे थेंब पण पडलेले दिसत होते. आणि मी इकडं तिकडं बघितलं तर तिथं मला कोंबड्यांची बरीचशी पंख दिसले. कदाचित त्या पिशाच्याला रोज कोंबड्याचा बळी दिला जात असावा. शुभम आणि शकुंतलाबाई डोळे विस्फारून त्या सगळ्या गोष्टीकडे बघत होते, पण मी मात्र त्यांना कुठल्याही गोष्टीला हात न लावण्याचा सल्ला दिला. परमेश्वराचं नाव घेत मी त्या चित्राच्या एकदम जवळ गेलो आणि त्या चित्रामधल्या त्या राक्षसाच्या बेंबीजवळ काहीतरी वस्तू ठेवलेली होती. ती एक कागदाची पुडी होती. मी परमेश्वराचं नाव घेत ती कागदाची पुडी हातात घेतली आणि ती पुडी उलगडायला लागलो. तर त्याच्या आतमध्ये मला बरंचसं सामान सापडलं, ज्यामध्ये काही केस होते आणि कुणाची तरी नखं होती. त्या गोष्टींवरून माझ्या लक्षात आलं की हे सगळं सामान स्नेहाचंच असणार आहे आणि या सामानाचाच माध्यम म्हणून वापर करून स्नेहावर जादूटोणा केलेला असावा. मी परमेश्वराचं नाव घेतच ते सगळं सामान माझ्यासोबत घेतलं आणि पुन्हा त्या घरातून आम्ही तिघेजण बाहेर पडलो. पुन्हा आम्ही घरी जायच्या आधी एका निर्जन ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी आम्ही थोडीशी आग पेटवली आणि त्या आगीमध्ये स्नेहाच्या त्या सगळ्या वस्तू आम्ही जाळून भस्म केल्या. त्यानंतर मी शकुंतलाबाईंना आणि शुभमला म्हणालो, आता स्नेहावरचं सगळं संकट टळलेलं आहे. स्नेहा आता एकदम सुरक्षित आहे. पण आता तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला आता स्नेहाला खूपच जास्त जपावं लागणार आहे. तिची कोणतीही गोष्ट कुणाच्याही हाती लागू नये याची काळजी घ्या. घरातल्या नोकरचाकरांवर लक्ष ठेवा. अशा बऱ्याचशा सूचना मी त्यांना दिल्या. त्या दिवशी रात्री मला सगळेजण खूप राहायचा आग्रह करत होते, पण मला अजून बऱ्याचशा केसेस असल्यामुळं मी त्या रात्रीच तिथून निघालो. जवळजवळ 1 महिन्याभरानंतर मला शकुंतलाबाई आणि स्नेहा पुन्हा एकदा भेटायला आले आणि खरंच स्नेहामध्ये आता खूपच बदल झालेला होता. ती एकदम हसती खेळती दिसत होती आणि स्नेहाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझ्या मनाला पण खूपच जास्त समाधान मिळालेलं होतं.